खरं तर विषयाची सुरुवात एका गोष्टीने करेन आणि मग विषयाकडे येतो. ज्या वेळेला भर रणांगणावरती युद्ध संपलं आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आदेश दिला की अर्जुना तू पहिला रथातून उतर, आणि अर्जुन जेव्हा उतरले त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण उतरले, आणि जेव्हा ते उतरले त्याच वेळेला रथाने पेट घेतला. अर्जुनाने विचारलं की भगवंत हे काय आहे की तुम्ही उतरलात आणि रथ पेटला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं हा जगासाठी एक संदेश आहे की जोपर्यंत आत्मरूपानं मी तुमच्यामध्ये विराजमान आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही पेटवू शकत नाही आहे. पण ज्या दिवशी मी तुमच्यातून निघून जाईन, आत्मतत्व तुमच्यातून निघून जाईल, त्या दिवशी जग तुम्हाला पेटवल्याशिवाय राहणार नाही आहे. आत्ता विषयाकडे येतो की अमित शहांना, मोदींना मला हेच सांगायचं आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेचा रथ चालवणारा सारथी म्हणजे ड्रायव्हर आहे, वाहन चालक आहे, तो जोपर्यंत रथात आहे तोपर्यंत अर्थव्यवस्थेच्या रथाला कोणी धक्का लावू शकत नाही आहे. रथ पुढे पुढेच जाणार. पण ज्या दिवशी हा सारथी त्या रथातून खाली उतरेल त्या दिवशी अर्थव्यवस्थेचा रथ पेटलाच म्हणून समजा. आणि म्हणून माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही आत्ता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करायला जाताय, पण रामलल्लाकडून तुम्ही हे नाही शिकला की जेव्हा एक छोटीशी गिलहरी, तिला मराठीमध्ये खारुताई म्हणतात, खारुताई आपलं अंग भिजवत होती आणि सेतू बांधण्यामध्ये सेवा करत होती, जाऊन अंग झाडत होती, तेवढ्या छोट्याशा मातीच्या कणाची सेवासुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांना आवडली आणि त्यांनी आशीर्वादाचा हात तिच्या पाठीवरून फिरवला. आज पण त्या खारुताईच्या पाठीवरती प्रभू रामचंद्रांच्या बोटाची निशाणी आहे. मला हेच सांगायचं आहे मोदींना आणि शहांना की बाबांनो, तुम्ही ज्यांच्यावरती आता अन्याय केला आहे ना, त्यांनी पण देश धोक्यात असताना करोनाच्या काळामध्ये अतिशय सेवा केलेली आहे. भाजीची गाडी ड्रायव्हरमुळं आली, मेडिकलची औषधं ड्रायव्हरमुळं आली, दूध ड्रायव्हरमुळं आलं, ॲम्ब्युलन्स धावत होत्या ड्रायव्हरमुळं, पोलिसांच्या गाड्या धावत होत्या ड्रायव्हरमुळं. काय नाही केलं करोनाच्या काळामध्ये ड्रायव्हर योद्ध्यानं, आणि तुम्ही त्याला असली शिक्षा देता. बरं ठीक आहे, तुमचा कायदा पारित झाल्यानंतर रोडला ॲक्सिडेंट करायला किंवा पळून जायला ड्रायव्हरच जर गाडीवर आला नाही तर तो पारित केलेला कायदा काय चाटायचा आहे? काय करणार आहात तुम्ही? पुढे तुमच्याकडं काय उपाय आहे? 22 करोड ड्रायव्हर जर घरी बसले तर तुम्ही एकटे 22 करोड ड्रायव्हरांचं ड्रायव्हिंग करणार आहात का? दुसरे ड्रायव्हर तयार आहेत का? आणि जे आहेत त्यांना तरी हा कायदा मंजूर आहे का? एवढंच नव्हे तर मी अमित शहांना आणि मोदींना एवढंच विचारतो की बाकी जगाचं सोडा, तुमचे खासदार, आमदार, मंत्री, या मंत्र्यांचे ड्रायव्हर नव्हे तर तुमचे दोघांचे सुद्धा ड्रायव्हर, या ड्रायव्हरांना एका मोठ्या हॉलमध्ये बसवा आणि तुम्ही स्पीकरवरून त्यांना विचारा की तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड मंजूर आहे का? तेव्हा तुमचे ड्रायव्हरसुद्धा हताश होऊन म्हणतील नको, आम्ही बाद झाली सर्व्हिस, आम्ही जाऊन घरी आमची शेती करतो. म्हणून मोदींना मला एवढंच सांगायचं आहे की करोनाच्या काळात सेवा केलेल्याचा मोबदला असा देऊ नका ड्रायव्हरना. कारण रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की कोई बात नहीं होती.